नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिंचन योजनांना निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी व वंचित भागाला ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले आहे. या योजनांची उर्वरित कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत. उपसा सिंचन योजनांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दिनांक 24 रोजी ताकारी, टेंभू, म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापनासह विस्तारित कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, माजी खासदार संजय पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, राजन डवरी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या 3 उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहेत. विस्तारित टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होईल. या उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर लाभ क्षेत्रातील तालुक्यांना, वंचित भागाला शाश्वत पाणी मिळेल. तसेच उपसा सिंचन योजनाचे पाणी बंदिस्त नलिकेतून विस्तारित केले जाणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर मागणीनुसार बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पासाठी जत तालुक्यातील संक येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प 200 मेगावॉट क्षमतेचा असून त्यामुळे योजना सक्षमपणे चालवणं शक्य होणार आहे. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असून प्रकल्पास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकर भेट घेऊन पाठपुरावा करू, असंही ते म्हणाले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.